नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट, सातारा. मला बऱ्याच जणींचे प्रश्न आले की मॅडम, जर थायरॉइड जर असेल तर ते वंध्यत्वाशी निगडित आहे का? त्याच्यामुळे ॲबॉर्शन होऊ शकतं का? किंवा जर प्रेग्नन्सी राहिली तर बाळावरती काही त्याचा परिणाम होऊ शकतो का? आणि ह्याविषयीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारची योग्य माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. थायरॉइड, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की थायरॉइड ही जी ग्रंथी आहे ती चयापचय आणि प्रजनन संस्था ह्या दोन्ही सिस्टीम्सना कंट्रोल करते. जर आपण प्रेग्नन्सी रिलेटेड जर बघितलं तर अंडबीज फुटण्याची जी प्रक्रिया आहे की ज्याला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो, ती ओव्ह्युलेशन जर थायरॉइडमध्ये ॲबनॉर्मॅलिटी असेल तर ती ओव्ह्युलेशनची प्रक्रिया जी आहे ती हॅम्पर होते, तिथे अडथळा होतो. अंडबीज फुटण्याची प्रक्रिया व्यवस्थितरित्या होत नाही, ओव्ह्युलेशन होत नाही, आणि म्हणून जिथे अंडबीजच नाही तिथे प्रेग्नन्सी कशी राहणार? येस, थायरॉइड इज रिलेटेड टू वंध्यत्व. थायरॉइड हे इनफर्टिलिटीशी रिलेटेड आहे. पण जर थायरॉइड हॉर्मोन ट्रीटमेंटनी त्याचं जर कंट्रोलमध्ये आपण जर त्याला ठेवलं तर थायरॉइड इज ॲब्सोल्युटली नॉट रिलेटेड टू इनफर्टिलिटी. ती नॉर्मल महिलेसारखीच असणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, थायरॉइड जे आहे ते इम्प्लांटेशन सुद्धा कंट्रोल करतं. म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की गर्भाशयाच्या अंतःस्तरामध्ये 3ऱ्या ते 5व्या दिवसाचा गर्भ रुजतो. इम्प्लांटेशन, गर्भ रुजण्याच्या प्रक्रियेमध्ये थायरॉइड हॉर्मोन महत्त्वाची भूमिका निभावतं, आणि म्हणून थायरॉइड हॉर्मोन्समध्ये जर इम्बॅलन्स असेल तर मिसकॅरेजेस म्हणजेच ॲबॉर्शनची रिस्क जी आहे ती वाढते. आणि जर आपण थायरॉइड हॉर्मोन्सना कंट्रोलमध्ये ठेवलं तर ही रिस्क जी आहे ती आपण नक्कीच कमी करू शकतो. तिसरा मुद्दा जो आहे, जर प्रेग्नन्सी राहिली तर बाळामध्ये थायरॉइड हॉर्मोन जर इम्बॅलन्समध्ये असेल तर काय परिणाम होतात? थायरॉइड हॉर्मोन हे बाळाच्या मानसिक विकासासाठी, न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचं ठरतं. खूप महत्त्वाची माहिती आहे ही की पहिल्या बाळाचं जेव्हा बाळ गर्भामध्ये वाढत असतं त्या वाढीच्या वेळी पहिले 11 आठवडे बाळाची जी थायरॉइड आहे ती तयार झालेली नसते, आणि म्हणून जे हे बाळ आहे आईच्या पोटातलं गर्भ जो आहे तो आईच्याच थायरॉइड हॉर्मोनवरती काम करत असतो. आणि म्हणून पहिल्या 3 महिने जे आहेत प्रेग्नन्सीचे त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट थायरॉइडचा कंट्रोल जर आपण केला तर बाळाची न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट ही चांगली होते आणि मानसिक विकास हा बाळाचा खूप चांगला ठरतो. आणि म्हणूनच प्रेग्नन्सी जर राहत नसेल, वंध्यत्व जर आढळून येत असेल तर थायरॉइड टेस्टिंग, थायरॉइड फंक्शन टेस्ट म्हणजे T3, T4 आणि TSH ची टेस्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करताय किंवा मिसकॅरेजेसची रिस्क जर आहे, ॲबॉर्शनची रिस्क जर आहे, तर मात्र आपल्याला जो TSH आहे तो साधारणपणे त्याचा कट ऑफ लेवल जी आहे ती 3.5 पकडली जाते. जर ती त्याच्यापेक्षा कमी आहे तर हायपरथायरॉइडिझम आहे का, आणि 3.5च्या वरती आहे तर हायपोथायरॉइडिझम हे आपण डायग्नोज करू शकतो. स्ट्रिक्ट कंट्रोल जर ठेवला तर आपण थायरॉइड हॉर्मोनच्या इम्बॅलन्समुळे होणारे हे जे काही इश्यूज आहेत ते आपण पूर्णपणे टाळू शकतो. मी खूप महत्त्वाच्या इथं टिप्स देते की हायपोथायरॉइडिझममध्ये थायरॉक्सिनची छोटीशी गोळी घ्यायची आहे, ती एम्प्टी स्टमक घ्यायची आहे. पूर्णपणे गोळी घेण्याच्या आधी 2 ते 3 तास आणि गोळी घेतल्यानंतर 1 तास आपल्याला तोंडावाटे काहीही घ्यायचं नाहीये की जेणेकरून ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होऊन थायरॉइड बॅलन्समध्ये राहण्यासाठी ते काम करणार आहे. अगदी प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करताय किंवा प्रेग्नन्सी जर आहे तर दर 3 महिन्यातून आपल्याला थायरॉइड फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे, कारण थायरॉइडचा डोस टायट्रेट करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण काही पेशंट्समध्ये
थायरॉईडचा जी गोळी आहे थायरॉक्सिनची त्याचा डोस कमी होऊ शकतो किंवा काही पेशंट्समध्ये त्याची रिक्वायरमेंट जास्त असते. सो डोस टायट्रेशन टू कंट्रोल थायरॉईड हॉर्मोन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता बऱ्याच जणींचा मला प्रश्न येतो की मॅडम काही गॉयट्रोजन्स असतात की जसं की कोबी आहे, फ्लॉवर आहे, हे खूप जास्त खाल्लं तर मॅडम थायरॉईड होतो असं म्हणतात, तर आम्ही ते पूर्णपणे बंद करायचं आहे का? मला इथे आवर्जून नमूद करायचं आहे की जर 1 किलो 2 किलो कोबी जर एका वेळी खाल्ला तर तो इफेक्ट होणार आहे. आणि खूप महत्त्वाचं, आपण कोबी कच्चा खात नाही, युजली आपण तो शिजवून खातो. जेव्हा आपण एखादी गोष्ट शिजवतो तेव्हा गॉयट्रोजन सगळे निघून जातात आणि त्याचा साईड इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे शिजवलेला जर कोबी, ब्रोकोली फॉर दॅट मॅटर, फ्लॉवर, हे थायरॉईडला कारणीभूत ठरत नाही. त्याच्यामुळे कुठलंही डाएट मॉडिफिकेशन करण्याची गरज नाही. फक्त महत्त्वाचा मुद्दा, आपण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो, कारण वेट रिडक्शनमुळे थायरॉईडची जी गोळी आहे त्याचे डोसेज आपल्याला थोडे कमी होतात. सो थायरॉईड आहे म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही आहे, कारण जर थायरॉईडची जर ट्रीटमेंट घेतली आणि जर त्या हॉर्मोन्सला जर आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर आपण अगदी हेल्दी लाईफ आपण जगू शकतो. फक्त एवढं निश्चित आहे की आपल्याला याची ट्रीटमेंट लाईफ लॉंग घ्यावी लागू शकते. अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.